मी आज करतोय कोकणची स्पेशलिटी मालवणी डिश मौलो ताज्या काजूगरांचो. ही फकां आणलंय मी. थोडे आमची धरलीत. ही आजी आजोबा पणजोबा यांनी झाडां लावलीत ना, नातरुवा पंतरुवा आमच्या पर्यंत ही काढून खातात. त्यांनी खूप खाल्ली हो. पण आता या नवीन नवीन डिश करूक मिळतात ना, जुने लोक पण करायचे. पण ह्यो मौलो ना आमकां भारी आवडता. असं तुम्ही कधी करून खाल्लास काय हो? ताज्या घराचो आणि जरा कोवळे करूया, एकदम जून नको, कारण ते गुळ तुनात शिजवचे असतात. हाताक तेल लावलं आहे, सगळी फकां अशी चिरून घेतलं आहे. नंतर त्याची सालपटा काढायची आणि जरा धगधगीत पाण्यात टाकायचे, म्हणजे डीक जाता. नंतर ह्यो हळदी कुंकवाक इल्लो गूळ, त्याचो रंग भारी दिसलो म्हणून म्हटला तो घालूया. नंतर तो किसून घेतला आहे. नंतर एक कढई घेतलं आहे, त्याच्यात चमचोभर तूप घातलं, म्हणजे सुगंध भारी येता. त्याच्यात चपकोभर खोबरा आणि चपकोभर किसलेलो गूळ दोनही मिक्स करायचा, आपण मोदकाक गुळचून करतो तसा. त्याच्यात घालायची वेलची पावडर चमचोभर, म्हणजे सुगंध भारी येता तुपाचो वेलचीचो. जायफळ जरा वयात किसून घातलास तरी चलता. नंतर त्याच्यात ते चिरलेली फकां घालायची, अप्रतिम चव लागता. आणि गूळ चून वेलचीत ना तर शिजवायचा. 10 मिनटात शिजवलात की एकदम टेस्टी लागता हो. असं मौलो करून बघा. ही कोकणची स्पेशलिटी मालवणी डिश असा आमची. एकदम भारी. एकदा नाही 4दा करून खाऊ होई तर त्याची चव कळता. अशी करा, खावा. आवडतली तुमकां आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.